अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। नाव लपवून आणि खोटी ओळख सांगून एका अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर तिची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपीने आपली ओळख लपवत आणि वेगळ्या नावाने पीडितेशी संपर्क साधल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही काळ संवाद आणि ओळख वाढवल्यानंतर आरोपीने पीडितेला भेटण्याकरिता बोलावल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर तिची फसवणूक झाल्याचे समोर आले असून कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली। घटनेची माहिती समोर आल्यानंतर परतवाडा पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला आहे। या तपासादरम्यान आरोपीची ओळख निश्चित करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे। तर परतवाड्यातील या घटनेने पुन्हा एकदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। अल्पवयीनच्या सुरक्षित संदर्भात अधिक जागरूकता आणि सतर्कतेची गरज अधोरेखित झालेली आहे। या प्रकरणात पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत जोडले राहा।